सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 78 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि जे नवीन वाचक आहेत त्यांनी ही कथा पहिल्यापासून ऐकावी. खरं तर दोन्ही कथा खूप छान आहेत आणि त्या पहिल्यापासून ऐकल्या तरच तुम्ही एन्जॉय करू शकाल. आता अर्जुन घाबरून बराच वेळ वॉशरूममध्ये बसला होता आणि मनात म्हणत होता, ओ नो नो, हे काय करून बसलो मी. या वाघिणीचं शेपूट असलेला तिचा लाडका भाऊ सारखा सारखा तिच्या मागे मागे असतो आणि त्याच शेपटावर पाय देऊन मी फार नाही खूप मोठी खूप मोठी नाही, फार खूप मोठी भयंकर चूक केली आहे. अर्जुन, तुला ही हौस वाघिणीच्या जबड्यात हात घालून तिचे दात मोजायची. आता ती तुला तिच्या जबड्यात पकडून तुझा फडशा पाडते की नाही बघच. आणि ती आणखीनच पिसाळण्या अगोदर आपणच स्वतःहून सरेंडर होत तिच्या जबड्यात मान द्यावी. तिला थोडीफार दया येईलच की माझी. आफ्टर ऑल वी आर हजबंड वाईफ, शी लव्ह मी सो मच. शेवटी आम्ही दोघे नवरा बायको आहोत आणि तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना, असं मला तरी वाटतं. असं बोलून अर्जुन स्वतःला दिलासा देत होता. आता त्या वॉशरूममध्ये त्याला दिलासा द्यायला कोण येणार आणि ती काय दिलासा देऊन सांत्वन करण्याची जागा आहे का? किती वेळ अजून इथं मी बसणार. या साल्यानं AC पण नाही बसवला टॉयलेटमध्ये. आता बाथरूममध्ये कोणी AC बसवतं का? अर्जुन सरांना मात्र दरदरून घाम फुटला होता आणि बाहेर तन्वी एका हातात उलतान, दुसऱ्या हातात लाटणं, तिसऱ्या हातात झाडू, चौथ्या हातात सँडल आणि आणखीन काय काय घेऊन अष्टभुजा महिषासुरमर्दिनी दुर्गादेवीचा अवतार घेऊन उभा राहिली असेल माझा समाचार घेण्यासाठी, अशी कल्पना करून त्यानं आवंढा गिळला आणि रुमालाने त्यानं घाम पुसत हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर डोकावलं आणि पाहिलं तर तन्वी मॅडम नव्हत्या तिथं आणि त्यानं तात्पुरता सुटकेचा निश्वास सोडला. मग हळूच चपत तो हॉलमध्ये आला तर जेवणाची सगळी तयारी झाली होती आणि त्याच्यासाठी सगळे खोळंबले होते. जावई ना ते त्या घरचे. मग त्यांचा मान पाहिला. त्यानं सुरुवात केल्याशिवाय कोणीही जेवणार नव्हतं. मग अर्जुन गुपचूप तन्वीच्या तोंडाकडे बघत तिच्या शेजारी त्याच्यासाठी असलेल्या खुर्चीत न बसता एक खुर्ची सोडून बसायला लागला. आता या आगी शेजारी नको बसायला, नाहीतर तिच्या धगीने मी होरपळून जायचो असं त्याला वाटलं आणि तन्वीने त्याच्याकडे पाहिलं. तसा पुन्हा तो कसनुसं तोंड करून तिच्याकडे बघत हसला आणि तिने ज्या खुर्चीकडे पाहिलं त्या खुर्चीवर गुपचूप बसला. आणि आता कुणाल त्याची ही सगळी गंमत पाहून गालातल्या गालात खूप हसत होता आणि त्याची मजा घेत होता. अर्जुनकडे पाहायचं तो टाळत होता, पण तन्वी अर्जुनला म्हणाली, झालं तुझं का अजून राहिलं आहे? तसं असेल तर सांग, म्हणजे आम्ही जेवण करतो. तू इथं जेवशील की बाथरूममध्ये जेवशील? आणि आता कुणाला हसूच आवरेना. तो फिसदिशी हसला. तसं अर्जुननं त्याच्याकडे पाहून वानरासारखे त्याला दात विचकून दाखवलं. तसं तन्वीने ते पाहिलं आणि त्याच्या थाटात जोरात भाजीचा चमचा आपटत रिकामा केला. आणि आता अर्जुन नुसते घासावर घास रचत होता. मधून तिच्याकडे पाहत होता आणि सारखं पाणी पित होता आणि ते घास आत ढकलत होता. आणि तन्वी मनात म्हणाली, किती पाणी पितोय हा, वाळवंटातून आला आहे की काय? असं वाटतं आहे. खरंच उंट आहे. एकदाच पाणी पिऊन घेतोय बहुतेक. जणू काही त्याला पुन्हा पाणी प्यायला मिळणारच नाही. आणि पुन्हा अर्जुनने पाण्याचा ग्लास उचलायला हात लावला तसा तन्वीने तो ग्लास उचलून दुसरीकडे ठेवला गुपचूप आणि थोडी रूढ आवाजात म्हणाली, किती पाणी पितोस? जेवण आहे. नुसतं पाणी पिऊन पोट भरण्याची काही गरज नाही. आणि आता त्याच्या प्लेटमधील मुळ्याची कोशिंबीर आधी संपली. म्हणजे त्यानंच ती मुद्दाम आधी संपवली, कारण त्याला न आवडणाऱ्या गोष्टी तो आधी संपवतो. मग ते काही का असे ना, अगदी माणूसही. न आवडणारी माणसंसुद्धा त्याला डोळ्यासमोर नको असतात आणि मुळ्याच्या वासानेच त्याला मळमळायचं. आणि ती कोशिंबीर पाहून तर त्यानं मागाशीच मनात म्हणाला होता, मुळ्याची कोशिंबीर कोण करतं का? उगीच बाहेर आलो. तिथंच बाथरूममध्ये बसायला हवं होतं मी. निदान हा इमोशनल अत्याचार तरी नसता झाला माझ्या पोटावर. मुळात त्याला मुळाच आवडत नव्हता. अजिबात म्हणजे अजिबात आवडत नव्हता. आणि रिया म्हणाली, मी तुम्हाला कोशिंबीर वाढू का? आणि अर्जुन म्हणाला, नाही नको, झालंय माझं. आणि तन्वी म्हणाली, वाढ ग त्याला, बघू कसा खात नाही. आणि अर्जुन गप्प बसला आणि मनात म्हणाला, मुद्दाम तर हिने ही मुळ्याची कोशिंबीर बनवली नसेल कशावरून. नक्कीच तसं केलं असेल तिनं माझा बदला घेण्यासाठी. आणि आता तिला ताटात उष्ट ठेवलेलं आवडत नाही हे तर माहीतच आहे. इतर वेळी त्याने काहीही करून हट्टाने ती कोशिंबीर तिलाच चारली असती, पण आता ही वेळ तिच्याशी पंगा घेण्याची मुळीच नव्हती. मग
काय अर्जुन सरांनी तोंड वाकडं तिकडं करत ती सगळी कोशिंबीर संपवली आणि मनात म्हणाला, आज चांगलीच खातिरदारी झाली माझी सासरवाडीत. पण ही बोलत का नाही? का वेगळा स्पेशल प्लॅन असेल हिचा माझी खातिरदारी करण्याचा? आणि तन्वी मात्र जेवताना काहीच बोलायला नको आणि कुणालसमोर तर नकोच नको. त्यानं शपथ घातली आहे ना, आणि गप्प बसायचं म्हणून ती गप्प होती. पण ती त्याचा बदला घेणार म्हणजे घेणार. आणि आता निघायची वेळ झाली. पण नेहमी घरी जाण्याची घाई करणारे अर्जुन सर उठेनातच. आणि तन्वी गोड हसत म्हणाली, अर्जुन चल निघायचं ना बेबी, आपल्याला उशीर होतोय. तसं त्याचं काळी धस्स झालं. ऑपरेशन थिएटरमध्ये जाणाऱ्या रुग्णासारखी त्याची अवस्था झाली होती. आणि आवंडा गिळून म्हणाला, वेळ झाली पण इतक्यात? लगेच काही घाई आहे घरी जायची? आणि तशी तन्वी म्हणाली गोड आवाजात, उद्या ऑफिस आहे ना तुला, मग लवकर झोपायला नको का? चल ना बेबी, ती आणखीन लाडात येऊन म्हणाली. आता अर्जुनला वाटत होतं की घरी न जाता आज इथंच थांबावं, कारण वेळ जसा जसा निघून जाईल तसा तसा तिचा राग शांत होईल ना. आणि बचावासाठी कुणाला आहेच त्याच्यासोबत. या एकट्या वाघिणीच्या तावडीत सापडलो तर काही खरं नाही. आणि अर्जुनने कुणालकडे पाहिलं आणि त्याला खुणावलं की अजून थोडा वेळ थांबा म्हणावं. पण तरीही तन्वी त्याला बाहेर घेऊन आलीच. आणि आधी अर्जुननं जाऊन ड्रायव्हिंग सीट पकडली, कारण तिच्या हातात आता गाडी द्यायला नको. मागच्या वेळी काय अवस्था झाली होती हे आठवूनच त्याला घाम फुटत होता. मग आता दोघेही घरी आले आणि ती बेडरूममध्ये गेली. आणि अर्जुन पुन्हा तसाच गाडी स्टार्ट करून बाहेर गेला. आणि ती खूप खूप रागात तो बेडरूममध्ये येण्याची वाट पाहत होती. आता येऊ देस त्याला. मला पांढरी पाल म्हणाला तो. मला? मी काही पालीसारखी दिसते का? छी वॅ ई, किती नालायक आहे ना तो मारका बैल. आता कुठं बसला आहे? लवकर येत नाही आत, असं तन्वी रागाने फार धुसमुसत म्हणत होती. पण 10 मिनिटं झाली तरी तो आलाच नाही. मग तीही तिचं चेंज करून रागातच झोपली. पण झोप कोणाला येत होती? सगळं लक्ष त्याच्याकडं. अजूनही तो आला नाही. 20 मिनिट झाले, 10:30 वाजले होते. आणि ती विचार करून म्हणाली, तो कुठे गेला? नक्की स्टडीमध्ये असेल. बसू देत तिकडंच, मला काय. चेंज पण करणार नाही की काय तो घाणेरडा कुठला. तसाच झोपला आता, फ्रेश न होताच. किती बोलत होता तो मला. पांढरी पाल म्हणाला. रास्कल, येऊ देच आता, मग बघते त्याला. पण तो नाहीच आला तर मग मी जाईन स्टडीमध्ये. पण असा नाही सोडणार त्याला. पण का नाही येत तो आत? मग तीच काहीतरी निमित्त काढून थोड्या वेळाने बाहेर आली. स्टडीमध्ये पाहिलं, तो कुठेच नव्हता. आणि आता तिला काळजी वाटली. तिने बाहेर येऊन पाहिलं तर गाडी पण नव्हती. ओ गॉड, आता कुठे गेला हा? चिडून तर गेला नसेल? मी त्याला खूपच घाबरवलं का? पण मी काहीच नाही बोलली. मग तिने त्याला कॉल केला, पण त्यानं तो उचलला नाही. आणि तिला आता घाम फुटत होता. ती कंटिन्यू कॉल करत होती, पण तो कॉल रिसीव्ह करतच नव्हता. आणि आता तन्वी रडकुंडीला आली. आता तिच्यातली चिडकी प्रेयसी गायब झाली होती आणि हळवी पत्नी जागी झाली होती, त्याच्या काळजीने कासावीस होणारी. आणि ती म्हणाली, कुठे गेला हा? ऑफिसमध्ये तर गेला नसेल ना? पण मी काही खाणार होते की काय त्याला? करून करून काय केलं असतं? चिडले असते, एखादा फटका दिला असता किंवा दूर ढकलला असता. इतक्या रात्री असं कोण जातं का घराबाहेर? आणि ती फार चिंतित होऊन त्याची वाट पाहत हॉलमध्येच बसली. आणि साधारण 40 मिनिटांनी तो आला. आणि त्याला पाहून तन्वीचा जीव भांड्यात पडला. तो घरात आला आणि ती पळतच त्याच्याजवळ गेली. आणि अर्जुन थोडा घाबरला. आता काही माझ्या कानाखाली आवाज काढणार की काय, का पायावर लात मारेल असं वाटून तो आधीच तिला म्हणाला, तनू आय एम सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी. आणि ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. त्याला तर काही कळेच ना, ही आग पाणी होऊन कशी काय बरसत होती. आणि ती रडक्या आवाजात म्हणाली, अर्जुन व्हॉट इज दिस बेबी, हे काय आहे? असं करतात का? तुला काही कळतं की नाही? कुठे गेला होतास न सांगता? आर यू मॅड? रात्री न सांगता का गेलास? मला किती भीती वाटत होती. इतकं काय करणार होते मी तुला? मला माहीत आहे. मी काहीतरी बोलेन भांडेन म्हणून गेला होता ना बाहेर? आणि अर्जुन मनात म्हणाला, म्हणजे मी आता का बाहेर गेलो हे हिला कळलंच नाही वाटतं. आणि तो हातातली बॅग खाली ठेवून तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन म्हणाला, तनू आपल्यासाठी आईस्क्रीम आणायला गेलो होतो. जेवण झाल्यावर तुला आवडतं ना आईस्क्रीम खायला म्हणून. आणि तुझ्या आवडीचा आईस्क्रीम फ्लेवर इथे जवळ कुठेच नव्हता, म्हणून मग मी आणखीन थोडा लांब गेलो. पण सॉरी बेबी, तुझ्या आवडीचा फ्लेवर कुठेच नाही मिळाला. प्लीज आज तुला माझ्याच आवडीचा फ्लेवर खावा लागेल, चालेल ना तुला? आणि हे ऐकून ती आणखीनच त्याच्या गळ्यात पडली आणि लाडात म्हणाली, तू किती केअर करतोस ना माझी. माझ्या आवडीनिवडी जपायला तुला किती आवडतं. आय लव्ह यू सो मच डिअर.
आणि अर्जुन तिच्या गालावर किस करत म्हणाला, आता मी माझ्या डार्लिंग स्वीटहार्टचे लाड नाही करणार तर मग कोणाचे करणार? तुझ्याशिवाय माझं दुसरं कोण आहे का? आणि आता तन्वी गाल फुगून म्हणाली, का ती आहे ना. आणि अर्जुनला काहीच नाही कळालं आणि तो म्हणाला, हुशी कोण गती? आणि तन्वी म्हणाली, ती तुझी भिंतीवरची प्रेमिका. आणि अर्जुन खूप खूप हसायला लागला आणि म्हणाला, यू मीन टू से पाल? ओ तन्वी, यू आर सो फनी यार, सो क्यूट. असं म्हणून तिचे गोपरे गाल ओढत होता तो. आणि ती पण हसायला लागली आणि हसतच त्याच्या मिठीत चिरली. आणि अर्जुन म्हणाला, तनू, यू अँग्री ऑन मी बेबी? प्लीज डोंट अँग्री मी डिअर. तनू, तू रागावलीस का माझ्यावर? प्लीज नको ना रागू. तिचा राग तर आता कुठे वळून गेला होता आणि कसा तेही तिला कळलं नाही. आणि आता तन्वी थोडा समजूतदारपणा दाखवत म्हणाली, नो जानू, मी नाही रागवले. नाव लेट्स स्लीप. उशीर झालाय, झोपूया ना. आणि अर्जुन म्हणाला, आणि मी इतका दूर जाऊन तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलो. तू रागावले आहे म्हणून? तुझा राग वितळून जाईल आईस्क्रीम खाऊन म्हणून. पण तुझा राग तर आधीच गेला. पण आताही आईस्क्रीम वितळून जाईल ना. चल ना खाऊ. आणि ती हसूनच 2 आईस्क्रीम बाउल घ्यायला गेली आणि आईस्क्रीम पॅक फोडला. आणि तिनं पाहिलं तर तिच्याच आवडीचं बटरस्कॉच फ्लेवरचं आईस्क्रीम होतं. आणि ती खूप हसून म्हणाली, अर्जुन, यू अगेन चिट मी. तू खोटं बोललास ना माझ्याशी? आणि तो हसून म्हणाला, हो का? हा तुझ्या आवडीचा फ्लेवर आहे का? कारण आता हा फ्लेवर तर मला आवडतो ना. असं तो तिच्या अख्ख्या शरीरावरून एक मादक नजर फिरवत हळूच म्हणाला. आणि त्या नजरेनंच ती इतकी शहारली की तिच्या अंगावर रोमांच उभा राहिले. आणि आता तिला लगेच बेडरूममध्ये पोहोचायचं होतं, वेळ वाया न घालवता. ज्या दिवशी ती त्याच्यावर चिडायची, रागवायची, त्या दिवशी तर तिला तो जास्तच हवासा वाटायचा. बेडरूमच्या बाहेर भांडणारे हे अँग्री क्रेझी लव्हर्स बेडरूममध्ये आले की एकत्र यायचे. दिवसभर 36चा आकडा आणि रात्री 63चा आकडा. दिवसा पाठीला पाठ आणि रात्री तोंडाला तोंड असे बदमाश होते दोघेही. आणि तन्वीने खट्यालपणा करत एकच बाउल घेतला आणि एकच चमचा घेऊन ती डायरेक्ट त्याच्या हॉट सीटवर जाऊन बसली. तसा अर्जुन लाजून गालात हसला. आता इतकी गोड रसदार रसमलाई पुढे असताना अर्जुन सरांना समोर अमृत आणून दिलं तरी गोड वाटणार नाही. मग आईस्क्रीमचं काय घेऊन बसलात? मग त्यानं पटापट आईस्क्रीम संपवली आणि ती बाउल ठेवायला किचनमध्ये गेली आणि तिथंच थोडं काम काढत बसली. आणि आता अर्जुनला काही राहावेना. तो तिच्या मागे गेला आणि म्हणाले, तनू, कम ऑन बेबी, व्हॉट आर यू डुईंग हिअर? आय एम वेटिंग फॉर यू. आणि ती म्हणाली, हो आले, वेट, आलेच. आणि त्यानं आता न राहून अलगद तिला त्याच्या बाहुपाशात उचलली आणि तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले. त्यानं तिला अलगद बेडरूममधल्या सोफ्यावर झोपवली आणि ती काहीशा आश्चर्याने हळूच लाजत म्हणाली, अर्जुन, हे काय चाललंय? आणि तो तिच्या तोंडात तोंड घालून म्हणाला, आज माझा हाच मूड आहे, तुला चालेल ना? आणि तिने नजर झुकवून त्याला डोळा मारला आणि पडत्या फळाची आज्ञा समजून त्याने त्याचा टी-शर्ट काढून बेडवर फेकला. आणि तिने लाजून दोन्ही हातांनी डोळे बंद करून घेतले आणि अर्जुनने तिच्याही कपड्यांना बेडच्या दिशेने फेकलं. आता फक्त तो आणि ती. आणि त्यानं तिच्या छातीच्या खोल गळ्यावर डीप किस करायला सुरुवात केली. तशा तिच्या नाजूक प्रणयी भावना अनावर झाल्या आणि तिने त्याचं डोकं आणखीनच त्याच ठिकाणी तिच्या हातांनी दाबून प्रेस केलं. तिला त्याचा आजचा हा हटके रोमॅन्टिक मूड खूप खूप आवडला होता आणि आता तो तिच्या सर्व शरीरावर चुंबनांचा वर्षाव करत होता आणि ती रोमांचित होऊन उत्तेजित होत होती. आता बराच वेळ त्यांचा हा सोपातोड रोमॅन्स चालू होता. आता तन्वी अधीर झाली होती, आसुसली होती त्याला तिच्यात सामावून घेण्यासाठी. आणि ती सोफ्यावरच आडवी झाली. तिचा इशारा समजून तो तिच्यावर आला आणि आता लग्नाच्या आधी एकटा असूनही झोपायला ऐस पैस आलिशान बेड न पुरणाऱ्या अर्जुन सरांना ही इतकीशी सोफ्यावरची जागासुद्धा जास्त वाटत होती. ते त्यांच्या नाजूक डार्लिंग वाईफला त्यांच्या बळकट शरीराखाली झाकण्याचा प्रयत्न करत होते. जणू तिला कुणी पाहिलं तर दृष्टच लागेल. आणि तीसुद्धा तिचं नाजूक शरीर आणखीनच बारीक करून त्याच्या विस्तीर्ण छातीखाली स्वतःला लपवत होती. आणि आता सुरू झाला त्यांचा रोमॅन्टिक प्रवास. आणि ती आता सोफ्याला हातानं घट्ट पकडत होती आणि तिथेच त्याने तिला तृप्त केली. मग थकून पुन्हा बेडवर येऊन पालथा पडला आणि तिने तिच्या कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि एक ग्लास पाणी घटाघटा पिऊन घेतलं. आज त्याच्या सोफातोड रोमॅन्सने तिच्या तोंडाला कोरड पडली होती. त्याचा फोर्स आज जरा जास्तच आवडला तिला. आणि मग तन्वीसुद्धा बेडवर आली आणि त्याला मिठी मारत गाढ झोपी गेली.